अंत्यविधीला आला अन स्वतःचाच अंत झाला. 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या. जालन्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. एका अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तीवरच काळाने घाला घातलाय. जालन्यातील गोंदेगाव शिवारात एका 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले. जालना जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारात आज रक्ताचा सडा पाहायला मिळाला. एका 55 वर्षीय इसमाची अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गोंदेगाव आणि लगतच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मच्छिंद्र दराडे वय 55 वर्ष, राहणार पानेगाव, तालुका अंबड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दराडे हे त्यांच्या नातेवाईकांकडे एका अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गोंदेगाव येथे आले होते. मात्र काळाला काही वेगळेच मान्य होते. गोंदेगाव शिवारात अज्ञात हल्लेखोरांनी दराडे यांना गाठून त्यांच्यावर दगडाने भीषण प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की मच्छिंद्र दराडे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. स्थानिक नागरिकांनी याबाबत तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून जालन्यातील तालुका पोलीस दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलाय. मच्छिंद्र दराडे यांची हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली, हा घातपात होता की जुन्या वादातून ही हत्या झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तालुका पोलीस सध्या विविध कोनातून तपास करत असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे अंत झाल्याने पानेगाव आणि गोंदेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गोंदेगाव शिवारामध्ये एक मर्डरची घटना घडलेली आहे. मच्छिंद्र कुंडीबा दराडे वय 55 वर्ष, राहणार पानेगाव, तालुका अंबड हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेले होते आणि रात्रीच्या सुमारास ते तिथून त्यांच्या एका नातेवाईकाबरोबर गेलेत आणि त्यानंतर त्यांचं जे प्रेत आहे आज सकाळी आपल्याला मिळून आलेलं आहे. घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यांचा जो मुलगा जो आहे पवन मच्छिंद्र दराडे याच्या फिर्यादीवरून आपण फिर्याद घेण्याचं काम करत आहोत. त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे. कारण वगैरे सध्या तरी निश्चित कारण अजून कळून आलेलं नाहीये, परंतु जे संशयित आहेत मी सांगितलेले आहेत त्या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर निश्चित कारण काय आहे हे आपल्या लक्षात